नमस्कार, विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आता नवरात्र चालू आहे। नवरात्र स्पेशल आपण ड्रायफ्रुट्स लाडू बघूया। गॅसवर पॅन ठेवून आपण 2 चमचे खसखस घालूया। तुम्हाला जे उपासाला चालत नाही ते तुम्ही स्किप करू शकता। 1 ते 2 मिनिटांसाठी आपण खसखस छान भाजून घेऊ आणि तिला आपण एका भांड्यात बाजूला काढून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालूया, 200 ग्रॅम काजूचे तुकडे आणि 200 ग्रॅम बदामचे तुकडे मी मिक्सरमध्ये थोडं जाडसर असं भरडून घेतलंय त्याला। त्यानंतर 200 ग्रॅम पिस्त्याचे तुकडे छान असं खमंग होतं तोपर्यंत आपण भाजून घेऊ। नवरात्र म्हटलं की ड्रायफ्रुट्स लाडू हे आवर्जून रोज एक खायलाच पाहिजे, कारण की त्याने आपल्याला एनर्जी येईल आणि शक्ती वाढेल। बोलता बोलता आपले छान ड्रायफ्रुट्स भाजले गेले। स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का। आता आपण त्यामध्ये 1 वाटी टरबूजाची बी आणि 1 वाटी भोपळ्याची बी घालूया आणि त्यांनाही छान आपण खमंग भाजणी करून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये 250 ग्रॅम अंजीर तेही घालून घेऊया। मिक्सरमध्ये त्याचं मी जाडसर वाटण करून घेतलं आणि 250 ग्रॅम आपण खजूर घालूया, ओली खजूर। आणि त्यानंतर आपली खसखस भाजलेली ती घालून देऊया आणि सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊ, एकत्र करून घेऊ। ड्रायफ्रुट्स लाडू हे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि हाडंही मजबूत करतात। आता आपण त्यामध्ये 200 ग्रॅम खोबऱ्याचा किस घालूया। मी अगोदरच त्याची भाजणी करून घेतली होती आणि त्यालाही आपण छान मिक्स करून घेऊ। लाडू हे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी आवर्जून रोज एक खायला पाहिजे। सर्व मिक्स झाल्यानंतर आपण त्याला छान थंड करून घेऊ। एका बाउलमध्ये काढून छान आपण हाताने मिक्स करून लाडू वळवायचे आता सुरुवात करूया। मी या पद्धतीने लाडू करते, तुम्ही लहान मोठा तुमच्या पद्धतीनुसार करू शकतात। अगदी झटपट वळले जातात। हाताने त्याला सतत हलवत राहायचं, अगदी गोलाकार होतो। झाला आपला लाडू तयार, अगदी झटपट तयार झाला। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरी तशीच आपण प्रोसेस करूया। यामध्ये आपण गूळ व साखरेचा अजिबात वापर केलेला नाही, तर डायबिटीस लोकांसाठी अगदी आवर्जून ते खाऊ शकतात। आता आपला दुसरा लाडूही तयार झाला। झाले आपले नवरात्री स्पेशल ड्रायफ्रुट्स लाडू। अगदी तुम्ही आवर्जून बनवा नवरात्रीमध्ये। चला मग आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊया। मी तर बनवले नवरात्रामध्ये स्पेशल ड्रायफ्रुट्स लाडू। तुम्ही कधी बनवतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे लाडू कसे झाले हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन आहात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा। धन्यवाद।